नवी मुंबई गुन्हे शाखेने नशामुक्त भारत 2028 मोहिमेअंतर्गत वाशी परिसरात धडक कारवाई करत तब्बल 1,26,25,000 रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे। या प्रकरणात 3 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ साखळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गुन्हे शाखेला वाशीतील जुहूगाव परिसरात विदेशी नागरिकांकडून ड्रग्ज पुरवठा सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी 4 ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली। वाशी सेक्टर 11 मधील हरियाली निवासी येथे छापा टाकून 252 ग्रॅम कोकेन आणि 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। पनवेलच्या लाईन आळीतील प्रसिद्ध शिवमंदिरात दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला नागरिक व मंदिर कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। ठाणे भारत बँकेसमोर असलेल्या या जुन्या शिवमंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते। याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून नंदीच्या मूर्तीजवळ व दानपेटीत ठेवलेल्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला। पैसे गोळा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना काही भाविक व मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली। त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत चोराला पकडले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना खारपाडा टोलनाका सुरू करण्यात आल्याने रायगडमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या विरोधात रायगड प्रेस क्लबसह विविध पत्रकार संघटना आणि मराठी पत्रकार संघटनांनी खारपाडा टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केले। महामार्ग पूर्ण करा मगच टोल सुरू करा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। महामार्गावरील अपूर्ण काम, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता टोल वसुली अन्यायकारक असल्याचा आरोप पत्रकारांनी केला। या आंदोलनात पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खोपोलीतील पटेलनगर परिसरात गांजा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 किलो गांजा जप्त केला असून मायलेकांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर शासकीय पंच आणि वजनकाटा धारकांच्या उपस्थितीत संशयित घरावर छापा टाकण्यात आला। सलमान शेख आणि त्याची आई शमीम शेख यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। प्राथमिक चौकशीत परिसरात गांजाची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे। पोलिसांच्या राज्यभर सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कथित ढिसाळ कारभार, रुग्णांची गैरवर्तन या तक्रारीवरून नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली। यावेळी काही वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांकडून रुग्ण व नातेवाईकांशी असंवेदनशील वर्तन, अतिदक्षता विभागातील काही कर्मचाऱ्यांचे अरेतुरे भाषेत बोलणे, वयोवृद्ध रुग्ण व नातेवाईकांशी अयोग्य वर्तन, मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, ड्युटीवर असताना धूम्रपान केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात वृक्षतोडीवर बंदीचा उल्लेख असतानाही दुर्गराज रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पाचाड येथील जिजामाता समाधी परिसर सह डोंगरपट्ट्यातील जंगल झपाट्याने नष्ट होत असल्याने पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे। रायगड किल्ला परिसर, वरंध घाट, विन्हेरे विभाग, खाडीपट्टा आणि वहूर दासगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्याचे सांगितले जात आहे। वन विभागाने दिलेल्या परवान्यांपेक्षा अधिक वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। अलिबाग नगर परिषद हद्दीतील श्रीबाग परिसरात उभारण्यात आलेल्या नमिता नाईक क्रीडा संकुलाचे उद्घाटन गणेश पूजन करून करण्यात आले। युवक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे संकुल साकारण्यात आले आहे। येथे जलतरण तलाव, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, जिम, योगा हॉल आणि बॅडमिंटन कोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत। तसेच वातानुकूलित व्यायामशाळा आणि अत्याधुनिक व्यायाम साहित्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्षा अक्षया नाईक, प्रशांत नाईक आणि मानसी म्हात्रे उपस्थित होते। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही माहिती दिली। रायगड जिल्ह्यात एकूण 2790 मतदान केंद्रे आहेत आणि प्रत्येक केंद्रावर BLO नियुक्त करण्यात आले आहेत। श्रीवर्धन मतदारसंघात सर्वाधिक 86.97% मॅपिंग पूर्ण झाले असून 2,30,000हून अधिक मतदारांची पडताळणी झाली आहे। पेण, महाड, अलिबाग, कर्जत व उरण मतदारसंघांमध्येही चांगली प्रगती झाली आहे। मात्र पनवेल विधानसभा मतदारसंघात केवळ 30.45% मॅपिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।